शिक्षक प्रशिक्षणापासून 10,000 शिक्षक वंचित, प्रत्येकी 2,000 शुल्क, कोणतीही व्यवस्था नाही, भाजपच्या चंद्रशेखर भोयर यांचा आरोप। प्रतिमा बदलण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचं निलंबनास्त्र, 2 दिवसात 10 कर्मचारी रडारवर, संभाजीनगरमधील महसूल विभागाची प्रतिमा डागाळली। अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला विरोध, माजी आमदार उल्हास पाटलांची ठाम भूमिका, धरणाची उंची वाढल्यास पूर परिस्थितीची भीती, जलसंपदा मंत्र्यांकडे सखोल कागदपत्रे सादर। कोल्हापूरच्या विशाळगडावर कुर्बानी विना बकरी ईद साजरी, विशाळगडावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। दिग्रसमध्ये ग्रीन झोन मधील 24 भूखंडांची विक्री, 24 भूखंडांची तब्बल 3 कोटींना विक्री। बीडमध्ये हुंडाबळीच्या घटना कधी थांबणार, बीड जिल्ह्यात आतापर्यंत 243 छळाचे गुन्हे दाखल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, वादळाने घराचे पत्रे गेले उडून, घरावरील पत्रे उडाल्याने मोठं नुकसान। घृष्णेश्वर मंदिर अतिक्रमण मुक्त होणार, मंदिराचा 13.2 एकर परिसर अतिक्रमण मुक्त होणार, 156.62 कोटी खर्च करून मंदिराचा विकास होणार। नांदेडमध्ये साध्या पद्धतीनं विवाह सोहळा, मराठा समाजाच्या बैठकीनंतर साध्या पद्धतीनं विवाह सोहळा, साखरपुड्याच्या कार्यक्रमातच लग्न सोहळा उरकला। तुळजापूर ड्रग्ज प्रकरण, आरोपीला 9 जून पर्यंत पोलीस कोठडी, ड्रग्ज तस्करी प्रकरणात आतापर्यंत 20 आरोपींना अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रक थेट घरात, शहरातील हर्सुल येथील घटना, चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।